या बाजूला रत्नदीप विपक्षा TTS चिंचणी बी या दोन संघांमधला अत्यंत महत्त्वाचा असा सामना तुम्हाला सगळ्यांच्या भेटीला. 3 षटकं 12 मिनिटात पूर्ण नाही झाली. 4थ्या षटकात तुम्हाला एक खेळाडू कीपरच्या मागे ठेवायचा आहे. बघा आज मित्रांनो, टेनिस बॉल क्रिकेट, अंडरआर्म क्रिकेट देखील फार पुढे गेलं. जर तुम्ही नियम व अटी यांना समवेत घेऊन चाललात तर मग ते क्रिकेट चांगलं आहे. डीजीचा दरवाजा लाल्या. जनरेटरचा दरवाजा जरा ओपन आहे, तो बंद करता येईल तर बघा. येस, ओके. मॅचला सुरुवात. एका बाजूला स्ट्रायकिंग एंडला सनी शिंदे स्पोर्ट्सचे प्रॉप रायटर आणि गोलंदाज रफिक. पहिला बॉल व्हाईट बॉल. पहिल्याच बॉलवरती सुरुवात अगदी व्हाईट बॉल न होत आहे. खूप चांगल्या पद्धतीनं हे लाईव्ह स्क्रीन आपल्याला पाहायला मिळतं शुभमंगल डेकोरेटर्स यांच्या माध्यमातून. षटकातील पहिला बॉल व्हाईट बॉल आलाय. या बॉलला देखील आपण पाहतात सॉफ्ट हँड नरम हातानं फक्त बॉलला दिशा दिली आणि मिळाली सिंगल. आता या सिंगलच्या साह्यानं संघाचं खातं ओपन केलं जातं. बॅटनं एक बॉलचा खेळ संपल्या. 2 रन ह्या धावफलकावरती परिपूर्ण देखील झालेत. त्यांच्या साथीने सिद्धार्थ, ज्या सिद्धार्थकडे गुणवत्ता आहे आणि त्या सिद्धार्थला एक चांगलं क्रिकेट खेळत दाखवणं गरजेचं आहे. या मॅचमध्ये घरच्या स्पर्धेमध्ये खेळत असताना बघायला मिळते रत्नदीप हा संघ मैदानाच्या आत. षटकातील पुढचा बॉल. इथे देखील फटका खेळला. क्षेत्ररक्षक आहेत. रनआउटची संधी बनणार आणि शेवटच्या क्षणाला अगदी जीवाच्या आकांतेनं इथून धाव घेतली आणि बॉल सरळ आपण पाहतात फील्ड केलं. आता 2 बॉलचा खेळ संपला आणि 2 बॉलचा खेळ संपल्यानंतर रनसंख्या फलकावरती आहे 3. TTS बी या संघाला आपण पाहतात. TTS या संघाचा उल्लेख केला तर जिथे आसिफ भाई, अमीर अली असगर यांचा उल्लेख सातत्याने करतो आणि ते अनेक दिग्गज खेळाडू या टेनिस बॉल क्रिकेटवरती घडून गेले. आता देखील खेळतात. फटका चांगला होता. सनी यांचा पॉईंटला बॉल चालल्या जिथून आता सिंगल मिळाली आणि या सिंगलच्या साह्यानं 3 बॉलचा खेळ देखील संपला. 3 बॉलचा खेळ ज्या वेळेला संपतो त्यावेळेला 4 रन हे धावफलकावरती आहेत. आज पागधरे नेटवर्क्स या यूट्यूब वाहिनीवरती अतिशय सुंदर पद्धतीनं ही स्पर्धा सलग 3 दिवस कव्हर होताना बघायला मिळेल. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज रफिक तयार. फटका फसलाय. बॉल चाललाय. सीमारेषेच्या बाहेर आलाय. षटकार फलंदाज बाद. विकेटचं बदन. धक्का पहिला गॉन. निलेश पाटील यांच्याकडनं आपण पाहतात. फलंदाजी करणाऱ्या संघाच्या सलग 3 चौकार आणि 3 चौकारांसाठी आहेत 500 रुपये. साहिलच्या वडिलांकडनं देखील 500 रुपये आहेत. पहिल्याच बॉलला फक्त सॉफ्ट हँडनं खेळले आणि बॉल चाललाय सिंगल करिता. या सिंगलच्या साह्यानं आता धावसंख्येवरती धावा जाऊन पोहोचतील. त्या म्हणजेच 5 बॉलचा खेळ झालाय. तो म्हणजेच आत्तापर्यंत 5 आणि 5 बॉलचा खेळ संपल्यानंतर 5 रन. वेळेचं महत्त्व आहे, लक्षात घ्या. टायमर सेट आहे. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज तयार. या बॉलला फटका चांगला खेळलाय सनीच्या बॅटमधनं. बॉल सरळ सीमारेषेच्या बाहेर. पाडल स्वीप. 4 रन. तुम्ही घेतलेलं आहे. पहिलं षटक हाताळण्याकरिता तुमच्याकडे आता एक 10 मिनिटांचा अवधी आहे आणि त्यामध्ये जर तुमची 3 षटकं नाही झाली तर मग तुम्हाला शेवटच्या षटकात एक खेळाडू विकेट किपरच्या मागे घ्यावा लागेल. अफलातून फलंदाजी सनी शिंदे. छोटा पॅक, बडा धमाका. काय फटका खेळला, क्लास. 9 रन फलकावरती. एका बाजूला साहिल आहेत ज्यांच्या वडिलांकडून त्यांना 500 रुपये आहेत आणि सलग 3 चौकाराला देखील 500 रुपये आलेले आहेत.
इथे देखील फटका चांगला बॉल चाललाय बिटवीन द गॅप, सीमारेषेच्या बाहेर, दमदार सन्नाटीदार हाच आलाय चौकार. रणसंख्या फलकावरती जाऊन पोहोचते ती म्हणजेच 13. सॉफ्ट हँड नरम हातानं हे क्रिकेट चांगलं होतं. मागील बॉलवरती जर एक मोठा फटका आला असेल तर स्कोर कार्डला पुढे कसं न्यावं हे त्यांना माहिती आहे आणि ते आता दोन्ही फलंदाज मैदानाच्या आतमध्ये चांगली बॅटिंग करतात. रणसंख्या फलकावरती 14. 2 बॉलचा खेळ संपलाय. 2 बॉलचा खेळ संपल्यानंतर 14 रन गोलंदाजी मार्कवरती, गोलंदाज तयार. षटकातील पुढचा बॉल, याही बॉलला फटका खेळलाय. सनीनं वेगानं पोहोचतायत, सिंगल मिळेल आणि या सिंगलच्या साह्यानं 15 धावा. एका बाजूला TTSB आणि त्यांच्या विपक्षात रत्नदीप वेवूर, या दोन संघांमधला अतिशय महत्त्वाचा आणि तुल्यबळ मॅच, ओपनिंगचा सामना आजच्या या स्पर्धेचा. इथे देखील खूप चांगलं क्रिकेट सध्या या बॉलला इथून खेळला आणि तदनंतर आपण पाहतात खराब फेकी. एका बाजूला चांद थोडेसे नाराज झाले त्यांच्या खेळाडूवरती, 3 खेळाडूंना भेदत. जो मागील बॉलवरती साहिलचा स्ट्रोक पहिल्याच बॉलवरती तो होता आणि त्यानंतर आता देखील मैदानाच्या आतमध्ये पुढचा बॉल, याही बॉलला सनीचा फटका चांगला आहे. बॉल चाललाय सरळ सीमारेषेच्या बाहेर. सनी शिंदे इज ऑन फायर. बॉल बिटवीन द गॅप, ॲक्शन रिप्ले बघायला आवडेल. हा होता सनीचा क्लास. थ्रू द गॅप्स, बिटवीन द गॅप्स, बॉल सीमारेषा पार, दमदार चौकार. 4 रन. बॉल, शेवटचा बॉल असताना आतापर्यंत 20 रन हे धावफलकावरती. TTSB आणि विपक्षात रत्नदीप दोन्ही देखील आपण पाहतात चांगल्या संघांच्या पद्धतीने ज्यांनी आतापर्यंत क्रिकेट दाखवलं. पुन्हा एकदा फटका चांगला खेळलाय. क्षेत्ररक्षक आहेत, चांगल्या पद्धतीने क्षेत्ररक्षण झालं. धावसंख्या फलकावरती तपासून पाहिली तर आतापर्यंत 21, 10.50च्या सरासरीने रणसंख्या फलकावरती आहेत, त्या म्हणजेच 21. आता उर्वरित बॉल आहेत 12. आता या षटकामध्ये तुमच्याकडे आता निश्चित स्वरूपात वेळेचा जर विचार केला तर तुम्ही खर्च केलेला टाइम जर आपण तपासून पाहिला स्कॉर्पियन आणि धोडी पूजा दोन्ही कॅप्टनला विनंती करतोय की प्लीज आपण टॉससाठी या. एका बाजूला बोईसर स्कॉर्पियन आणि त्यांच्या विपक्षात पिंक पांथर धोडी पूजा. बोथ कॅप्टन कम टू द टॉस. गोलंदाज तयार. रेहमान यांचा हा बॉल डॉट बॉल येतोय. सनी यांच्याकडनं झाली चुकी. षटक क्रमांक 3ला सुरुवात आणि इथून आपण पाहतोय एक चांगल्या इनिंगकडे ते जरूर वळालेत. 7 बॉलमध्ये रन त्यांनी केलेत 12. एका बाजूला जर आपण पाहिलं तर त्यांच्या साथीनं साहिल आहेत आणि ते साहिल सध्या ॲक्शन मोडमध्ये 4 बॉल 7 त्यांनी देखील केलेत. पुढचा बॉल, इथे देखील व्यवस्थित कनेक्शन नाही झालं. फुलरलेनचा बॉल होता. रेहमान यांचा बॉल वेगाने येतोय. रूम देत नाही आहेत फलंदाजाला आणि ती खऱ्या अर्थानं थोडीशी डोकेदुखी वाढणारी बाब राहिली. षटकातील पुढचा बॉल, धावसंख्या 22. 2 बॉलचा खेळ संपला. एका बाजूला TTSB, विपक्षात संघ रत्नदीप वेवूर. साहिल, फुलरलेनचा बॉल, याही बॉल आपण पाहतायत बिटवीन द गॅप नाही खेळू शकले. या बॉलला मंचाय कुठेही खेळू शकत होते, परंतु जर आणि तर हे क्रिकेटचा खेळच नाही. तुम्हाला प्रेझेंटेशन फार महत्त्वाचं असतं. सध्या 23 धावा धावफलकावरती. या बॉल सनीचा फटका फसला होता. तिसऱ्या षटकात आता अंधाधुंदा फायरिंग. तुम्हाला मेरिटवरती यावं लागेल सनी. चांगले फटके तुमच्याकडे आहेत. अगदी एक बॉल डॉट आला म्हणून या मॅचमधलं अस्तित्व नाही संपत. तुम्हाला 4 षटकं खेळपट्टीवरती उभं राहणं गरजेचं आहे आणि ज्या वेळेला खराब बॉल येईल त्यावेळेला त्या खराब बॉलवरती आक्रमण, ज्या पद्धतीने चातक पक्षी पहिल्या पावसाची वाट बघत असतो त्या पद्धतीने एका खराब बॉलची वाट तुम्हाला बघावी लागेल. हा आलाय व्हाईट बॉल. मागील जे डॉट बॉल आले त्या बॉलमध्ये आता सध्या भरीव कामगिरी होते कारण व्हाईट बॉल आलाय. कव्हर झाले. धावसंख्या 4 बॉलचा खेळ झाला. रणसंख्या 24. षटकातील पुढचा बॉल, या बॉलला फटका चांगला खेळलाय. क्षेत्ररक्षक आहेत. रनआउटची संधी बनते परंतु त्या बॉलला नॉट आउटचे सिग्नल
बॅट ग्राउंड केली सनीनं आणि धावसंख्या आता जाऊन पोहोचते ती म्हणजेच 25 या धावसंख्येवरती. षटकातील पुढचा बॉल पुनश्च एकदा घेऊन गोलंदाज रेहमान, ज्या रेहमाननं आत्तापर्यंत प्रभावी केलं आहे. एका बाजूला साहिल या खेळाडूला आपण पाहत आहे आणि तो साहिल सध्या मैदानाच्या आतमध्ये अगदी खूप चांगल्या पद्धतीनं ज्यानं सिंगल डबल त्यानंतर चौकार, वाह क्या बात आहे. या चौकाराच्या मागे लिहिलं होतं साहिलचा क्लास आणि बॉल चाललाय स्टँड अँड डिलिव्हर्ड बिटवीन द गॅप. ॲक्शन रिप्ले राऊंड स्टम्प्सनं रूम बनवला, जागा मिळाली आणि बॉलला डीप एक्स्ट्रा कव्हर पॉइंटच्या मधोमध खेळलं. 4 रन. तीन षटकांचा खेळ संपला योग्य वेळामध्ये आणि खऱ्या अर्थानं 3 षटकांचा खेळ संपण्याकरिता 11 मिनिटांचा अवधी घेतला तुम्ही, म्हणजेच आता सध्या योग्य पद्धतीने आपल्याला पाहायला मिळेल. गोलंदाजी मार्कवरती चांद जो एक अनुभवी खेळाडू आहे, तारापूर TTS चिंचणी या संघाकडनं ज्या वेळेला त्याला पाहिलं त्यावेळेला त्याने अनुभव दाखवला आहे आणि तो चांद सध्या आता गोलंदाजी मार्कवरती 29 रन झाले. चांगली सुरुवात, स्वप्नगत सुरुवात प्रत्येक संघाला असते, ती सुरुवात मिळाली इथे. सनीनं 10 बॉलमध्ये रन केलेत 14. एका बाजूला साहिल 6 बॉलमध्ये रन केलेत 12 आणि ही भागीदारी अत्यंत महत्त्वाची. षटकातील पुढचा बॉल या वेळेला देखील फुलर लेनचा बॉल होता, ऑन साईडला खेळायचं होतं. मी म्हणेन की ऑफ साईडला तुम्ही जे फटके खेळलेत ना आत्तापर्यंत ते क्लासच होते. मंच आहे, तुम्ही तिथे ऑफ साईडला खेळू शकता रूम बनवून, परंतु आता ऑन साईडवरती अटॅक करण्याचा प्रयत्न होता. साहिल एक यंग युवा. स्कॉर्पियन बोईसर आणि पिंक पॅन्थर दोडीपूजा दोन्ही संघाचे कर्णधार या आपण टॉस बॉक्स मध्ये यायचंय. बॉलचा खेळ झालाय तो म्हणजेच एक षटकातील पुढचा बॉल. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज चांद तयार. याही वेळेला चांगला चेंडू बॉल पडल्यानंतर अगदी आतमध्ये येणारा आणि आता तेच डोक्यादुखी वाढलंय ते म्हणजेच रत्नदीप वेऊर या संघाकरिता चांदचं हे षटक अत्यंत महत्त्वाचं आणि चांद आता सध्या अफलातून गोलंदाजी करतायत. षटकातील पुढचा बॉल, सनीचा फटका, बॉल चालला पॉइंटला, फिकी आली तदवरती. आता डायरेक्ट हिट तर झालंय खरी, फक्त मिळते सिंगल. या सिंगलच्या साह्यानं आता धावसंख्या जाऊन पोहोचते ती म्हणजेच 32 रन्स. एका बाजूला वेऊरचा संघ मैदानाच्या आतमध्ये, त्यावेळेला वेऊर गावचे संपूर्ण ग्रामस्थ पोहोचलेत, तर एका बाजूला आपण पाहू शकता तारापूर TTS हा संघ खेळतोय. आता यूट्यूबचे व्ह्यूवर्स देखील वाढलेत. पागधरे नेटवर्कचे कुणाल पागधरे स्वतः दुबई रिटर्न्स म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जातं. अख्खाती देशांचे दौरे त्यांनी देखील केले आणि आज ते पागधरे नेटवर्क आपल्याला पाहायला मिळतं. आता फटका इथे देखील खेळायचा होता, फुलर लेनचा होता, बॉल नाही कनेक्शन करू शकले आणि त्यानंतर जर आता तपासून पाहिलं तर शेवटचा 2 बॉलचा खेळ बाकी आहे आणि 33 रन हे सध्या धावफलकावरती बघायला मिळत आहेत. उर्वरित 2 बॉलचा खेळ बाकी. या षटकात फक्त 4 बॉलमध्ये रन आले 4. एक चौकार आला तर मजा येईल. फटका खेळलाय खरा, क्षेत्ररक्षक आहेत, रनआउटची संधी बनते, फलंदाज बाद होत आहेत. सनी बाद, गॉन. नो स्कोर आहे. मागे जो फटका खेळ होते नो स्कोर, म्हणजेच नवीन बॅटर सनी, ते सनी आता जातील स्ट्रायकिंग एंडला. हा नो स्कोर होता. एक सनी गेलेत आणि त्यांच्या माध्यमातून दुसरे सनी आलेत. काय झालं? नो स्कोर साठी रिव्ह्यू घेतलेला आहे नो स्कोरचा. तिथे आता पाहूया काय घडलंय. नो स्कोर नाही आहे, फार मध्ये आहे बाईट पाय. नो स्कोर नसेल. गोलंदाज तयार. षटकातील पुढचा आणि अगदी शेवटचा बॉल. नो बॉल.
आणि या नो बॉल वरती इथे आलाय चौकार. पंकज गावडे सांगतात की हे अनेक वर्ष आम्ही क्रिकेट पाहिलेलं आहे, फटके कसे खेळायचे त्यांना माहिती आहेत. ते आले इथे आणि ते सांगतात सनी की त्याला सांग मध्ये आडव्या साईडने खेळ फटका, आणि तसा फटका खेळला 4 रन. पंकज यांना बरं वाटलं की यस आमच्या पोरांनी माझं ऐकलं आणि हा चौकार देखील आला. या 4 रननं स्कोर काढला, आता गती मिळाली आणि धावसंख्या जाऊन पोहोचते 38 रन्स, 38 धावा. साहिलनं मन जिंकणारी फलंदाजी केली, नो डाऊट अबाउट दॅट. अफलातून बॅटिंग, ट्रिमँडस बॅटिंग. शेवटचा बॉल, शेवटच्या बॉलवरती आता पाहूया. आता इथे देखील सेन्सिबल क्रिकेट खेळलं. धावसंख्या जाऊन पोहोचते 39 धाव्यांचं टार्गेट. नेक्स्ट मॅचचा टॉस आणि प्रेझेंटेशन बॉक्समध्ये संतोषदादा पाटील जोडले जातील. थँक्यू सो मच सनी मोरे, तेही आम्हाला पाहायला मिळाले. अनेक सनी आहेत या वेऊळ गावामध्ये, सनी नावाची कमी नाही. आमच्या जवळचे मित्र सनी फ्रेडून फार्मास्युटिकलमध्ये मेंटेनन्स हेड म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जातं. चला नेक्स्ट मॅचच्या टॉससाठी. माननीय सौ प्रीती मोरे मॅडम या ठिकाणी उपस्थित आहे. त्यांच्या शुभ हस्ते आपण टॉस करूयात. या मॅडम, अगदी टॉस बॉक्समध्ये आपलं स्वागत आहे. या टॉस बॉक्समधून आपण टॉस करणार आहोत. एक ठेवून दे ना तुझ्याकडून. आनंदजी राऊत सर आपल्याला पाहायला मिळतात आणि त्यांचं यस टॉस देखील होतोय. कॉल असेल स्कॉर्पियन टीमचा मॅडम. तर नक्कीच आपण पाहतायत एका बाजूला 2026 आणि दुसऱ्या बाजूला वेऊळ चषक असं कॉल असेल. कॉईन स्पिन करायचं आहे मॅडम. प्रीती मोरे मॅडम आपण पाहतायत 2026 कॉल दिलाय आणि आलाय वेऊळ चषक. इथून जर पाहिलं तर टॉस जिंकलाय पिंक पॅन्थर. मॅडम दोन्ही संघाला शुभेच्छा द्या आणि पुन्हा एकदा मुख्य व्यासपीठावर जाऊन विराजमान व्हा. थँक्यू मैडम. बस टॉस जीता है, क्या डिसीजन रहेगा? फील्डिंग. कैसा लग रहा है पालघर नगरी में आके और पालघर में ये टूर्नामेंट जिस तरह से आज ऑर्गेनाइज किया, कैसा लग रहा है? अच्छा है, अच्छा है. आज अपनी पूरी टीम पिंक पैंथर पालघर में भी खेली थी, नवली टीम में भी, नवली के ऑर्गेनाइज में भी, आगमन में खेली थी, अच्छी खेली थी, लेकिन लास्ट मैच ही उसकी वजह से थोड़ा परफॉर्मेंस नहीं दे पाई. तो आज क्या सोचे आपकी? सोच आज ये 30-35 तक हम रोकेंगे. थैंक यू वेरी मच. टॉस जीते तो क्या डिसीजन रहता? बैटिंग. बैटिंग करने की है, फील्डिंग लिए बैटिंग मतलब मन मुर्जी से हुआ है. तो क्या कहना चाहिए इस मैदान के बारे में और दर्शकों के सामने खेलने का मज़ा कुछ अलग रहता है, तो उसके बारे में क्या कहना चाहोगे? मज़ा तो आता है बहुत खेलने में. और आपके टीम के बारे में क्या कहना चाहिए? आज पूरा टीम आपका जो परफॉर्मेंस दे रहा है तो कुछ कमज़ोर है इसके लिए, लेकिन आज से क्या कहना चाहोगे एज ए कैप्टन आप? सबको बोलूँगा अपना 100% दे. 100% ये आपका ज़रूरी है. एक अकेला टीम कप्तान टीम को नहीं ले जा सकता, लेकिन 100% अगर आप दोगे तो आपका ज़रूर परफॉर्मेंस अच्छा होगा. थैंक यू वेरी मच, आप यहाँ पे आए. फिर से एक बार दोन्ही संघ आपण पाहिलं, दोन्ही संघामधून जर पाहिलं तर पिंक पॅन्थर हा संघ टॉस जिंकला आणि प्रथम क्षेत्ररक्षण घेतलंय त्यांनी. इथून जर पाहिलं तर मॅचला होते सुरुवात. पुन्हा एकदा उत्कर्ष पाटील यांच्याशी आपण जॉईन होऊया. धन्यवाद. आदरणीय मंगेश मरले साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांचं देखील आम्ही हार्दिक स्वागत करतोय. त्याचप्रमाणे आपण पाहतोय रोहितजी तांडेल साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांचं देखील आम्ही हार्दिक स्वागत करतोय. तर आपण पाहतायत या ठिकाणी आपण स्वागत समारंभाला सुरुवात करणार आहोत. मी विनंती करतोय आदरणीय सन्माननीय पालघर नगरसेवक म्हणून आपण पाहतायत नगरपालिका नगरसेवक आनंदजी राऊत साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांचं स्वागत करण्यासाठी मी विनंती करतोय. पंकज गावडे सर या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांच्या शुभ हस्ते आपण करूयात स्वागत सन्मान या ठिकाणी केलं जाईल.
आपण मुख्य व्यासपीठावर पाहतोय एक स्वागत सन्मान. खऱ्या अर्थाने जर पाहिलं तर आज जे आपण पाहतोय मध्ये आपण पाहतोय नगरसेवक या पदावर पालघर जिल्हा ज्या पद्धतीने आज आपले कार्यरत करतायत आणि खूप चांगलं कार्य त्यांचं राहिलंय ज्या पद्धतीने आपण पाहतोय या ठिकाणी उपस्थित आहेत. त्याचप्रमाणे मी विनंती करीन माननीय प्रीती मोरे मॅडम या ठिकाणी उपस्थित आहेत, नगरसेविका आहेत, त्यांचं स्वागत करण्यासाठी मी विनंती करतोय. नक्कीच आपण पाहतोय पुन्हा एकदा पंकज गावडे यांना विनंती करतोय की मॅडम यांचं स्वागत आपण करायचं आहे. स्वागत सन्मान मुख्य व्यासपीठावर होताना आपल्याला पाहायला मिळेल. अनिल पाटील साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांचं स्वागत सन्मान आपण करणार आहोत. निलेश पाटील यांना विनंती करतोय. निलेश पाटील साहेब या आपलं शुभ हस्ते आपण करूयात स्वागत सन्मान. त्याचप्रमाणे आपण पाहतोय मुख्य व्यासपीठावर उपस्थित माननीय मंगेशजी मारले या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांच्या शुभ आपण करूयात त्यांचं देखील स्वागत. पंकज गावडे साहेब यांच्या शुभ हस्ते आपण करूयात मंगेश मरले यांचं स्वागत सन्मान. जागृत जाधव साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांना मी विनंती करतोय की मुख्य व्यासपीठावर येऊन विराजमान व्हा. आणि संतोष मुल्ला साहेब देखील आपण पाहतोय त्या ठिकाणी उपस्थित आहेत. संतोषांना या आपण देखील मुख्य व्यासपीठावर येऊन विराजमान व्हा. त्याचप्रमाणे आपण पाहतायत पंकजी गावडे साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांचं स्वागत करण्यासाठी मी विनंती करीन आनंद राऊत साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांच्या शुभ हस्ते आपण पंकज गावडे साहेब यांचं आपण स्वागत करूयात. तर मॅच देखील महत्त्वाची आहे, तर आपण मॅच देखील ऐकूयात उत्कर्ष पाटील यांना.
थँक्यू सो मच. इथे देखील आपण पाहतात मात सध्या चांगल्या चालल्या. क्या बात आहे. इथे आपल्याला पाहायला मिळतात कोण आहेत, संकेत गरुड अफलातून खूप चांगल्या पद्धतीनं तिसऱ्या पंचांची मदत घेतली की तो तिथे सीमारेषेच्या लगत तो बॉल गेलाय का किंवा मग बॉडी टच झालाय का, परंतु संकेतनं मन जिंकणारं क्षेत्ररक्षण. ॲक्शन रिप्ले वा. आणि पागधरे नेटवर्क्स यांचं कौतुक करावं तेवढं कमी. खूप चांगल्या स्किल्स सध्या त्यांनी दाखवल्यात. इथून आपण पुन्हा एकदा पाहणार आहोत की घडलंय काय, बिघडलंय काय. आणि सेफ. खूप चांगल्या पद्धतीनं संकेत गरुड उड जाऊ संकेत बघायला मिळाला. ॲक्शन रिप्ले आपण पाहूया त्या बॉलचा. बघा हा फटका होता, त्यानंतर आपण पाहू शकता संकेतची ती अफलातून जंप अगदी चित्याप्रमाणे. फटका इथे देखील खेळण्याचा प्रयत्न चांद आपल्याला पाहायला मिळाले. षटक क्रमांक चालू आहे ते म्हणजेच आतापर्यंत दुसरं आणि बॉलचा खेळ झाला तो म्हणजेच 3-10ला धक्के 2. एका बाजूला TTS चिंचणी बी, एका बाजूला संघ रत्नदीप वेऊर. या दोन संघांमध्ये चाललेले हे कडवा संघर्षाचा हा एक जबरदस्त आणि विद्यमान सामना. पाडल स्वीप करायचं होतं. बॉल चाललाय सरळ. इथून जर तपासून पाहिलं तर एकेरी रनसाठी या सिंगलच्या साह्यानं धावांची गती जाऊन पोहोचते ती म्हणजेच आत्तापर्यंत 11. सिंगल डबलनं फिल्डिंग करणारी टीम सांगेल की आम्हाला फार फरक पडणार नाही, कारण त्यांनी जे 40 धाव्यांचं एक चांगलं टार्गेट जे सेट केलं आणि त्यामध्ये आत्तापर्यंत आपण पाहतायत अफलातून गोलंदाजी देखील अचूक टप्पा. सनी अनेक सनी आपल्याला पाहायला मिळतात या संघात. सनी शिंदे म्हणा आणि आता ते 3 डॉटला 500. शेअर मार्केट वाढत चाललंय, परंतु या षटकातील शेवटचा बॉल आहे. इथे देखील आपण पाहतात रिव्हर्स स्वीप करायचा होता. बॉल इथून सिंगलसाठी येईल आणि 2 षटकांचा खेळ देखील संपेल. 2 षटकांचा खेळ ज्या वेळेला संपतो त्यावेळेला रणसंख्या फलकावरती 13ला 2 अशी स्थिती TTS चिंचणी बी या संघाची. चेक. आपण पाहतोय मुख्य व्यासपीठावर निलेशजी वाणी साहेब आपण पाहतोय बॉक्स क्रिकेट असोसिएशनचे सचिव या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचं स्वागत करण्यासाठी सुशील मोरे यांना मी विनंती करतो की त्यांच्या शुभ हस्ते आपण करूयात स्वागत. सुशील मोरे साहेब आणि निलेशजी वाणी साहेब आपण पाहतोय यांचं स्वागत सन्मान नक्कीच केला जाईल या मुख्य व्यासपीठावर. त्याचप्रमाणे आपण पाहतोय आदरणीय बलवंतजी पाटील साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचं स्वागत करण्यासाठी मी विनंती करतोय अमरीश या ठिकाणी उपस्थित आहेत. अमरीश यांच्या शुभ हस्ते आपण करूयात स्वागत. बलवंतजी पाटील साहेब या. आपण पाहतायत मुख्य व्यासपीठावर बळवंतजी पाटील यांचं स्वागत सन्मान या ठिकाणी केला जातोय. त्याचप्रमाणे आपण पाहतोय रोहितजी तांडेल साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचं स्वागत करण्यासाठी हितेश दादा यांना मी विनंती करतोय. हितेश गरज साहेब यांच्या शुभ हस्ते करूयात स्वागत. आपण पाहताय रोहित साहेब यांचा नक्कीच स्वागत सन्मान होत असताना हितेश गरत यांच्या शुभ हस्ते आपण पाहतोय स्वागत सन्मान या ठिकाणी होतोय.
थँक्यू व्हेरी मच. सचिनजी मोरे साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचा स्वागत सन्मान करण्यासाठी मी विनंती करतोय. हितेश गरत पुन्हा एकदा आणि मी विनंती करतोय सचिनजी या. आदरणीय विकासजी मोरे विनंती करतोय या आपण मुख्य व्यासपीठावर येऊन विराजमान व्हा. विकास मोरे साहेब या. त्याचप्रमाणे आदरणीय राजनजी कुर्ले साहेब देखील या ठिकाणी उपस्थित आहेत. आपणास देखील विनंती केली जाते की या आपण मुख्य व्यासपीठावर येऊन विराजमान व्हा. तर मॅच आपल्याला देखील महत्वाची आहे. जाऊया पुन्हा एकदा मैदानाच्या आतमध्ये. उत्कर्ष पाटील पुन्हा एकदा आपल्याशी जॉईन होतील. थँक्यू सो मच. मॅच चांगला चाललाय. आता बॉल सध्या जर तपासून पाहिले तर होते 6-6 मध्ये रन करायचे होते. 15 त्यावेळेला आलाय तो म्हणजेच इथून सिंगलसाठी. आणि आता या मॅचमध्ये इक्वेशन बदलतं. सध्या 5 बॉल आणि 5 बॉलमध्ये रन करायचे. या मॅचला जिंकण्याकरिता 14. एक चांगली मॅच तुम्हाला सगळ्यांच्या भेटीला आलंय. 40 रन ठेवले त्यावेळेला आपण पाहतात. हा फटका इथे देखील कैला बॉल चाललाय डिक्लेअर झोनकडे आणि इथून आपण पाहू शकता मिळेल ते म्हणजेच फक्त सिंगल. आता 3 बॉल आहेत. 3 बॉलमध्ये रन करायचे आहेत ते म्हणजेच 13. 3 बॉलमध्ये 3 चौकार मारा. अदरवाईज या मॅचमध्ये तुमचं अस्तित्व थोडंसं दडलं जाईल. पुढचा बॉल यावेळेला ऑन साईडला फटका खेळलाय. तिथे सनी शिंदे फिल्डिंग करतायत. मग ते सिंगल चानच्या बॅटमधनं एकही फटका प्रॉमिसिंग नाही आला. मगासपासून ट्राय करत होते. आता 3 बॉल आणि 3 बॉलमध्ये 12 रनची गरज. साहिल एक संघाचा उत्कृष्ट असा ऑलराऊंडर खेळाडू म्हणून त्यानं या पहिल्या मॅचमध्ये प्रभावी केले. अफलातून क्रिकेट. पुढचा बॉल वाईट बॉल. आदरणीय विकासजी मोरे आणि जागृत साहेबांना विनंती करते की या आपण मुख्य व्यासपीठावर येऊन विराजमान व्हा. चांगला फटका. बॉल सीमा रेषेच्या बाहेर. आता 2 बॉल आणि 2 बॉलमध्ये रन करायचे आहेत मॅचला जिंकण्याकरिता ते म्हणजे 7. काय जबरदस्त मॅच तुम्हाला सगळ्यांच्या भेटीसाठी. पहिल्याच मॅचमध्ये 2 बॉल 7 विकेट जर तपासून पाहिले तर एका बाजूला त्यांचे 2 विकेट होते. तुमचे देखील 2 विकेट गेलेत. जर सामना बरोबरी सुटला निलेश पाटील यांना विनंती करते की आदरणीय राजन कुर्ले साहेब यांचं यथोचित स्वागत आपण करायचं आहे. इथे देखील आता विजयाची आशा आणि अपेक्षा भंग झाल्या. त्या म्हणजेच TTS भी या संघाच्या आणि विजयाची इथून एक वेगळी उमेद आपल्याला पाहायला मिळते. ती म्हणजेच आता रत्नदीप वेऊर या संघाच्या डगआउटमध्ये. रत्नदीप वेऊर हा संघ आता विजयाच्या अगदी जवळ. वाईट बॉल नाही आहे का पंचाने दर्शवलं की नाही. जिथून आपण पाहतात तो यष्ट्यांच्या वर्ण जाणारा बॉल होता. अभिनंदन. चांगलं क्रिकेट आपण दाखवलं आणि इथून हार्डलक. क्रिकेटच्या खेळामध्ये जिंकणं हरणं या 2 गोष्टी येत असतात परंतु या मॅचमध्ये खूप जबरदस्त पद्धतीने क्रिकेटचा खेळ रंगला आणि मॅन ऑफ द